माझ्या भाग्याचं माझ्या सौख्याचं लीन सोन्याचं माझं कुंकू रोज पूजिते रोज जपिते लाख मोलाचं माझं कुंकू हा 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 कुंकू मन माझे घर झाले त्याचे मोर स्वप्नाचा दारी नाचे शब्द त्याचे ग अमृताचे स्पर्श त्याचे चांदण्याचे त्याच्या श्वासाचे त्याच्या डोळ्याचे गुज सांगते माझं कुंकू हा 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 कुंकू हा 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 कुंकू अहिल्या काकू म्हणाली असेल ते लोक नको नको ते बोलतायत तुमच्याबद्दल. मी जे काय बोलले ना ते तर मीठ मसाला लावून एव्हाना पोचवलंही असेल तिने काकापर्यंत. त्या बाई कधीच कुठल्या गोष्टीची उगाचच काळजी नाही करत. त्या काळजी करतायत म्हणजे काळजी करण्यासारखं काहीतरी आहे एवढं नक्की. वाकनीस काय झालं रमावतीला? माझं स्वप्न सांगितलं ना तुम्ही भवानी माईला? काय म्हणाली ती? आतेबाई मी रमावतीला गेलो होतो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे भवानी माईकडे पण गेलो होतो. अहो वाकनीस, फिरवून फिरवून परत तेच तेच का बोलताय? भवानी माई काय बोलली ते सांगा मला. आतेबाई मी त्याच विषयाकडे येतोय, पण कसं सांगावं काहीच कळत नाहीये. म्हणजे? आतेबाई मी भवानी माईच्या डोंगरावर गेलो होतो, पण ती तिथे नव्हतीच. तिथे नव्हती म्हणजे गेली कुठे? आतेबाई तुम्हाला स्वप्न कधी पडलं? अहो मी तुम्हाला सांगितलं त्याच दिवशी, म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी. आतेबाई मी सगळ्या गावामध्ये चौकशी केली, पण भवानी माईचा गेला आठवडाभर गावामध्ये पत्ताच नाहीये. असं कसं होईल? ती जाऊन जाणार कुठे? तिच्या ना नात्याचं ना गोत्याचं कोणी? हे मला माहिती नाही, पण तिचा काहीच ठाव ठिकाणा नाही एवढं मात्र नक्की. काहीतरी गडबड नक्की आहे. माझ्या स्वप्नात ती जी काही सांगून गेली त्याला नक्की काहीतरी अर्थ आहे. आतेबाई तुम्ही मला जो तुमच्या स्वप्नाचा अर्थ सांगितलाय तो फारच विचित्र आहे. त्याचाच तर मला छडा लावायचा आहे. ही नक्की भानगड तरी काय आहे? अरे वा, या वेळेला सुद्धा घरी आहेस. आज कोर्टाला सुट्टी आहे वाटतं. घरात बसून कोर्टातली कामं करता येत नाहीत का? नाही, आजकाल कोर्टाच्या कामांव्यतिरिक्त सुद्धा बरीच कामं करतोस ना तू, किंवा तुला करण्यात रस आहे. कस्तुरीचा सुगंध जसा रानभर पसरतो ना, तसं अलीकडे माझ्या बाबतीत घडणारी प्रत्येक घटना, प्रत्येक गोष्ट घरातल्या प्रत्येकाच्या कानावर जाते. काका, आजकाल तुझ्या उदाहरणातून परशु काकाच्या बुद्धीची झाक दिसायला लागली. आजकाल तुझ्या प्रश्नांमध्ये सुद्धा दादाच्या राजकीय हुशारीची झाक दिसते मला. हे बघ, मला उगाच शब्दाला शब्द वाढवायचा नाहीये. जे सांगायला आले ते ऐक. डॉक्टर बाबांना तपासून गेलेत आणि त्यांना स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली. नाही नाही, काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे, पण तू मला अशा पद्धतीने सांगतेस की दादावर ही जी स्ट्रेस टेस्ट करायची वेळ आली ती माझ्यामुळे आली आहे. आता तूच विषयावर आलायस म्हणून सांगते. कदाचित काही प्रमाणात तसं असेलही. वास अमृता, हे असलं काहीतरी ऐकून गेला. माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. कसं असेल? कारण आजकाल तुला एकाच वेळी बरीच कामं करायची असतात ना. वकिली, राजकारण, बँका, नाही का? तुला जे काही बोलायचं असेल ते सरळ सरळ बोल. मग आता ऐक. आजपर्यंत घरातल्या या वादांमध्ये मी कधीच रस घेतला नाही, कारण त्याच्याशी तसा माझा काही संबंधही नाही. पण जर तुमच्या या वादांमुळे बाबांना काही झालं ना, तर कोणालाही माफी नाही.
आता तू माझ्यावर सरळ सरळ आरोप करतेस अमृता. तसंच कारण नाहीये का? बाबांना कात्रीत पकडून तुला हवं ते वधवून घेतोयस तू? आणि बाबांपेक्षा जास्त मी तुझ्यावर विश्वास टाकला. बामन काका, माझ्या लग्नात तू माझं कन्यादान केलंयस. बाबांच्या नंतर या घरात मी कोणाला मानत असेल ना तर फक्त तुला. आणि आता आता तुझ्यावर आरोप करायची वेळ नको आणूस माझ्यावर. नाहीतर नाही तर काय? ही तुझी धमकी आहे का सल्ला? काका, मी खूप लहान आहे. मी काय तुला धमकी देणार आहे? आणि त्यात तुला माझ्या मनात एक वेगळी जागा आहे. फक्त एवढंच सांगते की संपत्तीच्या लोभापायी जर कोणी माझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ना तर मीही गप्प बसणार नाही. कारण काहीही झालं ना तरी शेवटी माझ्या अंगात सुद्धा नरसिंह किल्लेदारांचाच रक्त वाहतंय हे विसरू नका. जानकी, हा अगं नरसिंह कुठे आहे? मला जरा महत्वाचं बोलायचं होतं त्याच्याशी. म्हणजे ते आणि मी बाहेर गेलो होतो, मग पुढे ते तसेच कामासाठी गेले. तुम्ही दोघं बाहेर गेला तर ते कळलं मला, पण कुठे गेला तर ते नाही कळलं. ते म्हणजे दवाखान्यात. दवाखान्यात? अगं काय झालं परत तुला? असं सारखं सारखं दवाखान्यात जावं लागणं चांगलं नाही जानकी. माझ्यासाठी नाही, ह्यांच्यासाठी. म्हणजे नरसिंहासाठी? काय झालंय त्याला? अगं मला बोलला कसं नाही तो काही? आता आहे कुठे आणि तो? कुठल्या डॉक्टरकडे गेला होता तुम्ही? आत्याबाई, एवढं घाबरून जाण्यासारखं काहीही झालेलं नाहीये. त्यांना थोडासा थकवा आला होता म्हणून गेलो होतो त्या टेस्ट करायला. पण ते ठीक आहे, त्यांना खरंच काही नाही झालंय. पण रिपोर्ट काय आला त्या टेस्टचा? आत्ता असं करून आलो ना, संध्याकाळी कळेल. मला आत्ताच्या आत्ता बोलायचंय त्याच्याशी. आत्याबाई नको ना, त्यांनी मला सांगितलं होतं की ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचू द्यायची नाही म्हणून. त्यांना जर का कळलं ना की मी तुम्हाला सांगितलंय तर ते माझ्यावर चिडतील. आणि खरंच त्यांना काही नाही झालंय, ते ठीक आहे. आजकाल बऱ्याच गोष्टी तुम्हीच ठरवताय. आणि एवढं सगळं झाल्यावर सुद्धा आता कुठल्या कामाला गेलाय तो? नाही ते म्हणजे आत्याबाई, ते जरा ना बाहेर. आता उगीच त्याची बाजू घेऊन काहीतरी कारण सांगत बसू नकोस मला. मी बघते. काय हो, तुमचा चेहरा का असा पडलाय? पहिले अमृता भेटली होती. तिने सांगितलं दादा स्ट्रेस टेस्टसाठी हॉस्पिटलमध्ये गेलाय. बरं, मग पुढे काय झालं? पुढे काय म्हणजे? तुला काहीच वाटत नाही का याचं? काय वाटणार? तुम्हाला एकदम धक्का बसलाय का? हे धक्का असं नाही, पण एकदम हॉस्पिटलमध्ये गेलाय म्हणजे काहीतरी झालं असणारच ना. अमृताही अस्वस्थ वाटली मला. आपलं सगळं बरं चाललंय ना, मग बाकी सगळे घरात अस्वस्थ होणारच, हो ना? हे बघ, उगाच कशातनं काहीही अर्थ काढू नकोस, त्यात काही पॉइंट नाही. या सगळ्याचा जरा नीट विचार करायला हवा. आता कसला विचार करताय तुम्ही? या अशा टेस्ट राजकीय माणसांना काही नवीन नसतात. त्यातलाच हा सगळा प्रकार असेल. मला खरं तर आश्चर्य वाटतंय, अजून भाऊजी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कसे नाही झाले? पहिल्या मुळात आपल्यालाच अजून नीटचं काही कळलेलं नाहीये. तर आपण काय बोलणार, कोणाशी आणि कुठे? तुम्ही कुठेही काहीही बोलायची गरज नाहीये. आणि जर का बोलायची गरज भासलीच ना
तर मी ये ना. मी सांगेन ते आणि तेवढंच बोलायचं. जरा संधी मिळाली की लगेच बडबड करायला सुरुवात करतेस तू. तुला काय वाटतंय या सगळ्यावर मी स्वतः काही विचार केलाच नसेल का? हा, काही गरज नाही. हा सगळा त्यांचा बनाव आहे. अहो साधा खोकला झाला नाही कधी. गोळी लागली होती तेव्हा काय झालं? जातायत का राहतायत ही परिस्थिती निर्माण झाली होती. पण काही झालं नाही ना. अगदी ठणठणीत आहेत. हे बघ, मला असं वाटतं असा काहीही संशय घेण्याच्या ऐवजी आपण थोडाफार विचार करावा आणि मगच बोलावं. मला नाही वाटत तुम्हाला काही बोलायची गरज भासेल. अहो राजकीय लोकांचं वैशिष्ट्यच आहे. दुसरे सुखी दिसले ना की त्यांच्या छातीत दुखायला लागतं. अहो काल परवापर्यंत ठीक होते ना, मग अचानक हे छातीत दुखणं कुठून आलं? हे बघ, मलाही आश्चर्य वाटतच आहे, नाही असं नाही, पण आश्चर्य वाटण्यापेक्षा या गोष्टीवर जरा विचार करा. तुला खरंच असं वाटतं का दादा हे सगळं मुद्दामून करत असेल? 100%. आपण त्यांना ओळखत नाही का? ओळखतो ना. मग आपण बँकेचं प्रकरण विसरून जावं म्हणून ही सगळी नाटकं चालली आहे. हे बघा, तुम्ही उगाच भावनिक होऊ नका. परिस्थितीला ताब्यात घ्या आणि त्या सगळ्या गोष्टी हव्या तशा वळवून घ्या. वकनीश, थांबा की. बऱ्याच दिवसांनी दिसतंय आमच्या घराकडे. कशी काय पावलं चुकली तुमची? किल्लेदारांच्या घरची वारी आमची कधीच चुकत नाही. नाही चुकणार, कारण तुमचा पांडुरंग इथं आहे नव्हे. पण मलाही सांगा, पांडुरंग कसा कमरेवर हात ठेवून उभा असतो की नाही, तसं तुम्ही बी कमरेवर हात ठेवून उभे आहेत काय? काय आमच्या देवाचे कमरेवर जरी हात असले तरी लक्ष अख्ख्या विश्वावर असतं. वामण्यावर का लक्ष नाही? हा वामण्या नवीन नवीन गेमा टाकतोय. लक्ष कुठे आहे तुमचं? का तुमचा देव झोपला? कोणावर लक्ष ठेवायचं, कोणावर लक्ष ठेवायचं नाही हे आमच्या साहेबांना चांगलं कळतं. ते पूर्वी तुम्हाला बी कळायचं. हल्ली काय झालं काय तुम्हाला? काय ना, तुम्ही तुमची ताकद विसरलेले आहेत वाकनीस. मला आता जांबवंत होऊन तुमची ताकदीची जाणीव करून द्यावी लागणार. तुम्हाला नक्की काय म्हणायचं परशु शेठ? सरळ सरळ सांगून टाका ना. सरळ सरळ बोला. हा वामण्या रोज एक एक नवीन नवीन गुगली टाकतोय दादावरती. कधी किल्लेदार असण्याचा संशय घेतोय, कधी मुलगा दत्तक घेतोय, आणि आता तर आता काय नवीन खेळ खेळतायत का? म्हणजे काय, घरातल्या घडामोडीवर तुमचं लक्ष नाही. घरातले छोटे छोटे शत्रू आहेत, लई डेंजर. आता गादी मागतायत ते. गादी म्हणजे 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 काय? प्रत्येक वेळेला आपलं म्हणजे आवामने आहे की नाही, रमावती सहकारी बँकेचे चेअरमन पद मागतोय दादाकडे. हे चेअरमन पद किती महत्वाचं आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगायला कशाला पाहिजे? आमच्या चिव माऊला सुद्धा ही गोष्ट माहितीये. परवा दोघी जणी गप्पा मारत बसल्या होत्या. माऊ म्हणते चिवला, चिव म्हणते माऊला. अर्थ कळला नाही? अर्थ असा आहे, त्या दोघी म्हणत होत्या वाकण्यामध्ये काही दम राहिला नाही. तुम्हाला काय वाटतं काय करायला पाहिजे? मी वामण्याच्या जागी असतो तर तुम्ही काय केलं असतं? जाऊ दे ना परशु शेठ. कळलं मला तुमच्या हसण्यावरून. तुम्ही मला गायब केला असता कायमचा. मग वामण्याला अशी माफी का बाबा? घाबरू नका परशु शेठ, आमच्याही कानावर आलंय हे प्रकरण. साहेब लवकरच मार्गी लावतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, ठोकला होतोय की नाही सुरुवातीला, त्याच्यावर जर वेळीच इलाज केला नाही की नाही तर मग त्याचा मोठा क्षयरोग होतोय, म्हणजे कॅन्सर. हे प्रकरण तुम्ही माझ्याकडे सोपवा, म्हणजे निवांत राहा तुम्ही. परशु शेठ, दुसऱ्याचा खोकला बरा करायला जाऊ नका, नाहीतर त्यांचा खोकला बरा करायला जायचा आणि संसर्ग तुम्हालाच व्हायचा. शक्य तेवढं लांब राहा. आम्ही बघू आम्हाला काय करायचं ते. पांडुरंगा, या वामण्याला डांगी नाही, डांगी डुंगा खोकला होऊन दे.
युवराज काय रे युवराज, गणेश दादा एवढ्या लांब खेळतोय होय तुझ्याशी? काय रे गणेश, आज जाऊन खेळ की त्याच्याशी. सुगंधताई तू जा, तुझं काम कर जा. मला उगाच फुकटचा सल्ला देऊ नकोस. बघितलं का, आता मी तुला फुकटचा जरी सल्ला देत असले तरी चांगलंच सांगतेय ना, का काही वाईट सांगतेय? हा तुझा चांगला सल्ला आहे. म्हणजे मी आतमध्ये जाणार, अहिल्याताईंनी बघितलं की परत राडावणार. गणेश, आपल्या मनाला वाटेल ते आपण करावं बर का. म्हणजे आता तुझ्या मनाला वाटतंय ना की तू जाऊन युवराजशी खेळावं, तर मग आज जायचं आणि खेळायचं, हाय की नाही? एवढंच बोलतेस ना, मग तूच जा ना आतमध्ये, अहिल्या त्यांच्या परवानगीशिवाय. हाय का युवराज, आता मला जर तुझ्याशी खेळावंसं वाटत असतं तर मी आत आले असते का नाही? पण मला नाही वाटत आहे म्हणून मी नाही येते. तुला वाटतंय तर तू जा. मी बघीन माझं. हा, अहिल्या त्यांची बोलणी खाण्यापेक्षा आत न गेलेलंच बरं. ते पण खरंय म्हणा. पण गणेश, मला एक गोष्ट सांग, युवराज काय फक्त एकट्या अहिल्याताईंचा आहे का? तुझ्या वामन दादाचा पण पोरगा आहे का नाही? आहे की नाही? मग जा आणि खेळ की बिंदास त्याच्याशी, होय की नाही रे युवराज? ते बघ कसा बोलतोय रे तुला, ते बघ कसा हसतोय. जा जा. ला 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 ला. राजा वाजव वाजव, तू वाजव. जानकी, जानकी, जानकी. आले. अहो किती जोरात बोलताय, माऊ झोपली आहे ना. घरात घडणारी प्रत्येक गोष्ट आतेबाईंना कळलीच पाहिजे असं नाहीये. सांगितलं होतं ना मी तुम्हाला. त्यांचा तुम्हाला फोन आला होता का? तू तिला काही सांगितलंस आणि तिने फोन केला नाही असं कधी झालंय? तरी बजावलं होतं मी. या बाबतीत तिला कुठलीही गोष्ट कळता कामा नये. या वयात मला तिला त्रास नाही द्यायचा अजून. अहो मी त्यांना जास्त काहीच सांगितलं नाही. तिला सांगायची गरजच नसते ना. फोनवरच झाडायला लागली मला. तिला समजावतो नाकी 9 आले माझ्या. अहो त्यांना कुठून कळलं मला नाही माहिती. त्याच आल्या होत्या माझ्याकडे तुमच्याबद्दल विचारायला, आणि मी त्यांना जास्त काही नाही सांगितलं. मला तर तो शब्द सुद्धा नीट म्हणता येत नाही. ती कसली ती टेस्ट का काय ते. रस्त्यातच मला फोनवर म्हणाली आत्ताच्या आत्ता घरी निघून ये. लहानपणी सुद्धा असंच करायची. मला जरा खोकला जरी झाला तरी अख्खीच्या अख्खी डॉक्टरांची फौज उभी करायची वाड्यावर. मी तुम्हाला सांगू का, मी माझ्या परीने समजावलं त्यांना, पण आत्याबाईंना तुमच्या बाबतीत कोणाचंही काहीही ऐकून घेत नाही. मी तुला पुन्हा एकदा नीट समजावून सांगतोय. पुन्हा जर अशी कुठली गोष्ट घडली तर ती तिच्या कानापर्यंत जाता कामा नये. पण पुन्हा असं काही का होईल? ए बाई, तू आता पुन्हा सुरू होऊ नकोस. दादा, काय झालंय तुला? डॉक्टरांनी तुला स्ट्रेस टेस्ट करायला सांगितली म्हणे. अच्छा, म्हणजे ही बातमी तुझ्या कानावर सुद्धा आली तर? का? ही बातमी माझ्यापर्यंत पोचू द्यायची नव्हती का? ए बाबा, प्रत्येक गोष्टीतून भलता अर्थ काढणं थांबव आता. तसं नाही, पण खरंच काळजीचं काही कारण नाहीये ना? काही झालेलं नाही मला. डॉक्टर म्हणाले थोडी दगदग कमी झाली की होईल सगळं ठीक. वाटलंच मला. तुझ्यासारख्या माणसाला हृदयाशी संबंधित काही होईलच कसं? जवळच्याच माणसांनी घाव घालायचं असं ठरवलं असेल तर मी तरी काय करणार?
काय जवळची माणसं कायमच लहान राहत नाहीत ना. ती मोठी होतात, त्यांचाही विकास होतो, त्यांनाही आपली मतं येतात. बरोबर आहे तुझं वामन, पण त्या माणसांच्या मतांना किती किंमत द्यायची याचाही विचार व्हायला हवा ना. तू असा काही विचार करण्याच्या आधीच तुला विचारतो, मी जे तुझ्याशी बोललो होतो, सांगितलं होतं तुला, ते तुझ्या लक्षात आहे ना? तुझ्या गोष्टी लक्षात ठेवाव्या तितक्या कधीच महत्वाच्या नव्हत्या बाबा. ठीक आहे, मग मी तुला आठवण करून देतो, मला बँकेच्या चेअरमन पदी यायला आवडेल. माझ्या लक्षात आहे सगळं. तू 4-4 वेळा आठवण करून द्यायची काही गरज नाही. नुसतं लक्षात असून उपयोग नाही रे, त्याच्यावर विचारही व्हायला हवा. आणि ह्या गोष्टीवर तू लवकरात लवकर विचार करावास अशी माझी तुला विनंती वजा सूचना आहे.